नमस्ते. काय नाव आहे तुमचं? अनिता बाळू लोहकरे, ओके. गाव? निगडाळे. या ठिकाणी वन समिती आहे तुमच्याकडे, हो. ज्या ठिकाणी एक टोल नाका चालवला जातो भीमाशंकरच्या रोडवर. तर त्या ठिकाणी तुम्ही अध्यक्ष आहात, हो बरोबर? हो. तर त्या ठिकाणी हे सगळं प्रकार चालू आहे म्हणजे मागच्या काही काळामध्ये वगैरे, जसं की त्या पैशाचा जो म्हणजे पैसे जे वापरते ही समितीचे पैसे वापरते वगैरे, हे समितीने वापरता डिपार्टमेंट वापरते असं समजतंय? दोन्ही पण चालते. बरं. त्या ठिकाणी तो जो पैसा जमा होतोय तो पब्लिकचा पैसा आहे आणि तो पब्लिकसाठी किंवा गाव विकासासाठी खर्च व्हायला पाहिजे, तो होत नाहीये वगैरे, काय प्रकार आहे हा? असे स्थानिक सांगतायत, तुम्हाला काय माहिती याच्यातलं? थोडंसं मला माहिती आहे, म्हणजे थोडं गावासाठी पण होते, कारण की माझ्या काळामध्ये एक शाळा पण झाले, एक आता विहिरीन हे पण बसवलेत, पाण्याचं नियोजन पण झालंय, हे माझ्या काळामध्ये झालंय. बाकी मला मागचं काही माहिती नाहीये. तुम्ही कधीपासून अध्यक्ष आहात? आता सध्या 2.5 वर्ष झालेत. 2.5 झाले का? हो. 2.5 वर्षामध्ये इथे काय काय कामं झाले वगैरे माहिती तुम्हाला? मी एवढी शाळेचं एक झालं तुम्ही सांगता? शाळेचं एक झालं, 3 गावांमध्ये वेरी हे बसवलेत. कुठल्या कुठल्या गावांमध्ये? निगडाळे, म्हातारवाची वाडी, गोटेवाडी, 3 गावांमध्ये. 3 गावांमध्ये बसवलं. हो. दुसरं अजून काय केलं? अजून तर काही नाही. 2-3 कामं घेतलेत आम्ही करायला. एक पोलचं घेतलंय लाईटीचं, पण ते थोडं थांबले, पण होईलच ते भविष्यात. 3 ठिकाणचा खर्च किती असेल अंदाज तुमच्या अंदाजे? अंदाज ना लमसम काय आयडिया नाही? ठीक आहे. नाही. बोला 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 ते बोला बोला. सगळे म्हणजे हे सगळं काम शाळेचं काम केलंय ते 10 लाखाचं केलंय. ओके. हा हा असं सांगा. तर 10 लाखाचं, आणि हे केलंय त्याचं अजून निम्म बिल द्यायचं बाकी. हा. तुम्हाला 3 कामं माहिती आहेत फक्त? हो. 2.5 वर्षामध्ये, राईट ना? हो. मग बाकी तुम्हाला माहिती आधी काय चाललं होतं समितीमध्ये वगैरे असं काही? त्याच्या आधी तर नाही माहिती आहे का, कारण की मोठी लोक होते तेव्हा दादा, सामान्य माणूस मीच आहे आता सध्या. 3 गावची समिती वाटतं ती ना? हो. 3 गावचे अध्यक्ष वेगवेगळे, सचिव वेगवेगळे. असं आहे का? हो. आता याच्यामधून जो खर्च होतोय वगैरे, म्हणजे जे इन्कम आहे सध्याचं इन्कम आहे त्या ठिकाणी अगदी फार म्हणजे फार मोठा इन्कम आहे. तुम्हाला माहिती किती खूप income आहे? मोठा इन्कम आहे. किती असेल अंदाज तुमचा? 1.5 कोटीच्या आसपास होत आता. बरोबर ना? हा. मंथली म्हणताय तुम्ही? हो. एका महिन्याचं? शिल्लक आहे आता. नाही, आता शिल्लक आहे. वार्षिक एका महिन्याला किती उत्पन्न असेल तरी अंदाज तुमचा? एका महिन्याला तरी एक लमसम काय आयडिया तुम्हाला? स्लॅक वेळेस होतो 10-12 लाखाच्या आसपास होतो, आणि गर्दीच्या वेळेस म्हणजे 20च्या आसपास होतोय. हा. जेव्हा म्हणजे दिवसाला नाही, महिन्याचं तुम्ही विचारलं, मी महिन्याचं बोलले. ओके. आता इथे तुमच्याकडे पैसे किती शिल्लक आहे म्हणताय? 1.5. 1.5 आहे का? ओके. तुमच्या काळात कुठले कुठले बिलं काढले गेले वगैरे? आमच्या काळात तर अजून मी फक्त एकच केलं. शाळेचंच केलंय ते? हो. बोला बोला. डिपार्टमेंटचे होते छोटे मोठे, एकच झाले ते, पण ते मी ग्रामसभेमध्येच हे केले, त्याच्यामुळे त्याचं पण काही हे नाही. आधी कोण अध्यक्ष होते? आधी मारुती शेट लोहकरे. लोकरे होते का? हो. 2011 पासून त्या ठिकाणी हे सगळं चालू आहे आणि त्या ठिकाणचा पैसा जो आहे तो पब्लिकसाठी वापरला जात नाही वगैरे. ज्यावेळेस मी आले ना त्या पदावर, त्यावेळेस समितीमध्ये काहीच पैसे नव्हते. काहीच नव्हते का? हां. साधारण तुम्ही कधी आलात? 60-70 हजार रुपये, नाही 60-70 लाख रुपये असतील त्यावेळेस? हां, त्यावेळेस. कमी पण असतील एक वेळेस. आता ही जी पब्लिक आहे इथलं, त्यांची मागणी काय तुम्हाला माहिती? खर्च म्हणजे त्यांचं गाव विकासासाठी खर्च व्हावा ही मागणी. बरोबर ना? तसं होत नाही ना? मध्ये होत नाहीये. तसं व्हायला पाहिजे ना? व्हायला पाहिजे, पण त्याला मी पण प्रयत्न करते. असं नाही का, डिपार्टमेंट संघ बोलणं, मी पण फोन करते, रोज चर्चा पण करते. त्यांचं काय म्हणणं आहे डिपार्टमेंटचं? ते बोलतात करू करू करू, आणि आता एक ठराव घेतलाय मी, त्याच्यामध्ये होईल. ते 2-3 कामं घेतलेत आम्ही. ताई 2011 पासून एवढे मोठी मला एवढं नाही सांगता येणार दादा, 2011चं नाही सांगता येणार. मी ज्या याच्यामध्ये आहेत तिथून पुढंच, त्याच्या अगोदर मी सांगितलं काय, त्याचे पैसे सुद्धा नाही. ग्रामसभेमध्ये असं झालं होतं की 30% प्रत्येक समितीला द्यायचे वगैरे. हो. काय झालं मग? त्याचं होणार आहे, ते साहेब बोलले देऊ म्हणून. कधी बोलले साहेब ते? किती तारखेला मीटिंग होती? किती तारखेला होती? मागच्या महिन्यात वगैरे? हा, मागच्या महिन्यातच. पण ताई हा जो पैसा आहे ना, हा म्हणजे गाव विकासासाठी खर्च व्हायला पाहिजे वगैरे, असं न होता हा सगळा डिपार्टमेंट खर्च करते असं स्थानिकांचा आरोप आहे. काय सांगाल? त्यांची गाडीची बिलं असतील, पेट्रोल असेल, गाडीचा असतोय एक बिल, त्यांचा ड्रेस असेल. त्यांचा ड्रेसचं नाही.
नाही अशी पण काही बिलं याच्यासोबत आहेत वगैरे. हा ड्रेस म्हणजे ते जर्किंग वगैरे जर्किंगचे असेल. पण मग हा जो पैसा आहे हा गाव विकासाचा पैसा आहे. जर्किंगचं आम्ही खरेदी केली ते जर्किंग म्हणजे पावसाळ्यात वगैरे. ओके. काही लोकांचे पगार सुद्धा तुमच्याकडून जातात वगैरे. आता तर खूप कमी झालेत. आमच्या अगोदर सगळेच जात होते पण आता कमी झाले. जेव्हापासून मी आले तेव्हा बरंचसं कमी झालंय. पहिलं ते तुम्हाला माहिती आहे सगळं पगार इथून जात होते वगैरे असं काय होतं? पहिलेच नाही एवढं सांगते आता काय काय होतंय मग? आता पगार ज्यांचे इकडून काढतात त्या लोकांचे नाही काढते सहसा बंदच केले. कधीतरी असं पण बंदच आहे. अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे? आता 30% जे ठरलं होतं ग्रामसभेत वगैरे तर दिलं जात नाही लोकांना वगैरे असं यांचं म्हणणं आहे. देणार आहे ते. देणार आहेत का? हो. असं काही बोलणं झालं? कुठे गेले साई तुम्ही? असं काही बोलणं झालं तर म्हटलं देतो वगैरे असं काही बोलणं झालंय का? आता मॅडमला ते माहित असेल कारण ग्रामस्थांपर्यंत नाही तसं इकडे थांबा तुम्ही. मॅडमपर्यंत सांगितलं असेल साहेबांनी. आता मॅडम त्यांच्या बैठका होतात नाही का, मासिक मिटिंग त्यांच्या असतात तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं असेल कदाचित त्यांना नाही का. पण ग्रामस्थांपर्यंत काय अजून याची कल्पना नाही. याच्यावर त्यांनी 5 लाख रुपये पण दिलेच वाटतं मॅडम त्यांना, बरोबर ना? हो. कोंडवळच्या समितीला 5 लाख रुपये वर्ग केलेत. मग सगळेच का नाही केले? आमची अशी मागणी होती मी कोंडवळ ग्रामस्थांची का सगळेच करायला पाहिजे होते ना, केलेत तर नाही का. आणि केलं तर आता तो कोंडवळ समितीचा जो अध्यक्ष आहे त्यांना ते खर्चही करून देत नाहीत. मग आता याचंही कारण काही कळलं नाही. ते म्हणते साहेबांची परवानगी लागेल हे ते. मग पैसे बचत खात्याला टाकायचे कशाला? ना जर परवानगी लागत असेल तर मग दिले कशाला नाही का. तर हे सगळे व्यवहार जे होत आहेत 2.5 वर्षामध्ये सगळे तुमच्या सहीनी होत आहेत? हो. लिखापती त्यांच्या असते, माझी सही असते. म्हणजे मग तुमच्याकडे बिल आलं तुम्ही अशी सही करता? नाही जे नाही मला म्हणजे जे पटतच नाही ते मी टाळते. चालतं. हो टाळते. म्हणजे दबाव आहे का म्हणजे असा? नाही दबाव नाही. मी स्पष्ट बोलते. मी जे आत्ता बोलते तसंच त्यांना बोलते. कोणी साहेब म्हणून मी असं बोलतच नाही का समोरचं साहेब आहे ना आपण घाबरायचं असं नाही. म्हणजे असं काही विषय आलेले आहेत पण मी ते नेहमी टाळलेत. म्हणजे जे मला काय विषय होते साधारणपणे तुम्हाला आठवते काही? म्हणजे मी पगारात नेहमी टाळते. त्यांची बिलं पण टाळते. मोठी बिलं असली तर टाळते. काय म्हणतात ते बिलं आपण पास करायची असं म्हणतात? पास करायचे म्हणते पण ते वरूनच आदेश येतो ना. पुण्यावरून? हा पुण्यावरून. पण त्यांचे पगार याच्यातून करू शकतात तुम्हाला माहिती आहे? नाही करू शकत. मी करू शकत नाही त्याच्यामुळे मी करीतच नाही. अधिकाऱ्यांनी काही विनंती केली तुम्हाला? नाही. विनंती म्हणजे मी लेडीज आहे त्यांना माहिती आहे स्पष्ट बोलणारी बाई आहे त्याच्यामुळे ते मला असं हे पण करते नाही का काहीतरी हे करू मार्ग काढून असं काही नाही त्यांचं. मी एकदा नाही बोलली तर नाहीच. ग्रामसभेच्या ठरावावर त्यांनी काय अंमलबजावणी केली? जे काय आहे पण मी शनिवारी किंवा शुक्रवारी मी फोन केलता. रणजित जाधव असे सर आहेत ते साहेब रणजित त्यांना फोन केलता. ते बोलले सोमवारी येऊन ते मार्ग लावून टाकू आपण. नाही आता अनेक दिवसापासून ही मुलं जी आहेत ते सगळं पेपर वगैरे गोळा करतात, RTI करता माहिती मागवतात, अधिकाऱ्यांना काही उत्तर देत नाही आणि जरी कोणी बोललं तर त्यांची दुकानं इथून उठवली जातात वगैरे. मॅडम दुकानं उठवलेली का नाही ते पण स्पष्ट करा तुम्ही. 16 तारखेचा विषय मॅडम बोला की. नाही म्हणजे मॅडम जे असेल तेच सांगा. असं काही नाही की तुम्ही मुद्दाम काही बोला. गाव सगळं सोबत आहे, आपण सोबत आहेत, आम्ही कायम तुमच्या सोबत राहू. खरंच लोक ते त्रास देत आहेत असं काही बोलल्यावरती? जे असेल ते सांगा मॅडम, काही अडचण नाही. जे खरं असेल ते सांगा. लोकांनी आवाज उठवला म्हणून त्या ठिकाणी दुकानं उठवली लोकांची वगैरे, त्यांना त्रास दिला त्या डिपार्टमेंटकडनं वगैरे, हे खरं आहे? तुम्ही तुमचं पण दुकान आहे मॅडम इथे बरोबर ना? तुम्ही आता पाहिलं असेल, चर्चा असेल. काय नाही मला तर काय कळालं. दुकान तसं नेहमीच उठते. याच्या मागं पण झालेलं आहे ते काय आत्ताच पहिल्यांदा झालंय असं काही नाही. म्हणजे त्यांनी मुद्दा उठवला तुम्हाला असं म्हणायचं नाही ना? असं पण म्हणायचं नाही आणि तसं ते पण होऊ शकते, तसं पण असू शकते. ओके. पण कुणी बोललं तर मग त्यांना त्रास द्यायचा असं अधिकाऱ्यांनी चालवलंय असं पब्लिकचं म्हणणं आहे ते. जिथं अधिकाऱ्यांचं लक्ष पाहिजे तिथं नाहीये, गरिबांचं लक्ष. ते कसं म्हणजे ते थोडक्यात सांगलं कसं ते कसं? मॅडम आपला कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न असेल इथे तर आपण आता पण आम्ही निरीक्षण केलं येत जो कचरा त्या मागे पडलेला त्याच्यावर थोड्या प्रमाणात जाळण्यात आला. अभयारण्य क्षेत्रामध्ये आग लावायला पण परवानगी नाहीये. परवानगी घ्यावी लागते. डिपार्टमेंटनी त्यांच्या सहाय्याने आमच्या कर्मचाऱ्यांना तिथे आग लावायला लावली, तिथे जाळ करायला लावला स्टँडच्या पाठीमागच्या साईडला. मॅडम ऐका ना, त्याच्या पलीकडे मला हे सांगा जी समिती तिची कामं काय काय आहेत?
त्यांचं म्हणजे गाव विकासासाठी सगळीच कामं आहेत बरोबर. मेन म्हणजे, पण त्याच्याबरोबर डेव्हलपमेंट पण धरूनच चालवावं लागतं. असं नाही का, त्यांना पण थोडंफार आता शेवटी कचऱ्याचं किंवा जंगलात काही हानीचं वगैरे काही का होईना जे कामं असतात त्यांना पण हे करावंच लागतं. 2011 पासून त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं 10 लाखाची एक शाळा वगैरे, अदरवाईज पुढे खर्च केला. 2011 पासून नाही दादा, मॅडमच्या काळामध्ये झाली. माझ्या काळामध्ये झाले, मी 2.5 वर्ष झाले अजून त्याच्या अगोदर मॅडम तुम्हाला काही माहित आणि असतील का? त्याच्या अगोदरची मला काही माहिती नाही, कारण की मी ती खूप अशी सगळी मोठी माणसं होते त्यांच्यामध्ये काही सहसा मी हे नव्हती. ओके, पण एवढे सगळे पैसे मग येत आहेत वगैरे, मग ते खर्च कुठे होत आहेत हाही प्रश्न आहे. पैसे तर मी जेवढे रक्कम माझ्या काळात आहे ते आहे अजून, त्याच्यातून काही मुलांचं पगार वगैरे काही हेच खर्च असेल. आता डेली जे पैसा जमा होतो वगैरे ते कलेक्शन कसं असतं तुमचं मग? ते बँकेमध्ये जमा होते. मधील काही काळामध्ये म्हणजे ते मशीन बंद होती आणि त्या ठिकाणी पावती पुस्तक चालवलं होतं वगैरे, माहिती तुम्हाला हे? हो माहिती आहे. माहिती आहे ना? हो. मग ते कशामुळे होतं असं? ते मसने तेव्हा बरोबर मी स्वतः पाहिलेल्या ते खराबच झाल्या ते आता ते वैयक्तिक म्हणजे आमची पण आता मी बोलली तर तुम्हाला मुलांना पण वाईट वाटेल, त्याच्यात आपली पण मुलं आहेत, हे पण आहे. असं नाही का ते मसने आपापच बिघडत येतं असं पण काही नाही. हां बिघडतेतच असं, मुद्दाम केलं असं काही नाही. असं काही नाही. ते एक वेळेस मुलांकडून बिघडत येत, एक वेळेस कडून, पण ते पावसाळ्यात बिघडलेले. पण आपलं हेच म्हणणं आहे मॅडम, आपण जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे कामांची मागणी केली तर त्यांनी आपल्याला टाळलंय असं माझं तरी मत आहे. तुम्हाला काय वाटतं? टाळलंय आपल्याला बऱ्याच वेळा. आम्हाला वरून परवानगी आणावी लागते म्हणजे असं त्यांनी- परवानगीवरूनच आणावं लागते प्रत्येक गोष्टीला. आता ती मी 2-3 कामं केलं ते स्वतः परवानगी आणलेली वरून, तेव्हा ती झालेली आहेत कामं. हां त्यांची का आपली मॅडम? आपली कामं करण्यासाठी, पण अजून आणि त्यांची कामं करण्यासाठी म्हणजे त्यांचे बिल असतेच, त्याला परवानगीच असते वरून. तरी पण मी टाळते, मी का त्यांच्या याला हे करीत बळी पडत नाही, नाहीत. बळी पडत नाहीये मी. ते लोक काही दबाव वगैरे आणत नाही नाही तसा दबाव नाही, मी एकदा नाही बोलली तर नाहीच, असंच असते. तर ग्रामस्थांचं आमचं हे मत आहे का जे वरून परवानगी वगैरे आणावी लागते तर ती सरकारी खात्यालाच आणायला पाहिजे त्यांनी. आता ते खातं पण मॅडमच कंट्रोल करतात. आपले बचत खात्याचे सर्वचे अधिकार ग्रामसभेचे आहेत नाही का, ते तरी त्यांना दिले पाहिजेत नाही का. त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रामसभेच्या ठरावानुसार सगळ्या गोष्टी चालल्या पाहिजेत, पण ह्या चालत नाही असं माझं म्हणणं आहे. मॅडमचे म्हणणं एकदा ऐकून घ्या तुम्ही. 30% जे हा विषय चालू आहे वगैरे, हा किती दिवसापासून चालू आहे वगैरे म्हणून अंदाजे? 30% पहिले पण चालू होतं. भेटले कधी पहिले प्रत्येक समितीला? नाही तर प्रत्यक्षात तर काय भेटले नाही. तसे ठराव करून घेतले समितीने त्यांच्या मासिक मिटिंगमध्ये, पण त्याची काय अंमलबजावणी झालेली दिसत नाही. कोंडोळगावचे ग्रामस्थ पण आहेत तिथे सगळे. नाही 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 क्वचित काही ठिकाणी रकमा पहिले झालेले आहेत, म्हणजे ज्या वेळेस मी या पदावर नव्हती तेव्हा झालेले आहेत. पण ते वेगळं काळ, कोण अध्यक्ष तेव्हा? तुमच्या आधी कोण होते अध्यक्ष? मारुती शेटलो वगैरे, दीपक चिमटे हे पण होते. हां, असं काही नाही. मग आता यांची जी मागणी आहे या स्थानिकांची वगैरे, तुम्हाला कसं वाटतंय मग? त्यांची मागणी बरोबर आहे. माझं पण म्हणणं आहे माझ्या काळात खूप चांगली कामं व्हावा, हे माझं पण म्हणणं आहे.